नमस्कार सर्वांना, तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये। तर हे बघा, सगळा पसारा पडला आहे पोर्चमध्ये। तर इकडं आम्ही टॉयलेट बाथरूम करत आहोत बाहेर। तर चला तुम्हाला दाखवते। तर हा आमचा पहिलाच जुना रूम आहे पत्र्याचा, आणि हा आम्ही चूल वगैरे, चूल तर काय एवढी पेटवत नाही आम्ही, पण चूल आणि चक्की वगैरे ठेवली होती आम्ही इथं। तिच्यावर पूर्ण धूळ बसली आहे। तर हे बघा, आणि थोडं ह्या रूम मध्ये थोडंसं सामान पण ठेवलं होतं, ते सगळं बाहेर काढलं आहे। आणि कसं हा रूम असाच राहणार आहे, पण थोडंसं वर उचलून घ्यायचं आहे याला। इथं टॉयलेटचा दरवाजा बनवला आहे, तर ते डोक्याला लागतं। तर असं घुसताना दरवाजा डोक्याला लागतो, त्याच्यामुळे हे सर्व काढून थोडं वर घ्यायचं आहे। कालच नळ वगैरे फिटिंग करून गेले, हे पाईप वगैरे बसवून गेले। तर आम्ही जेव्हा आम्ही घर बांधलं तेव्हाच आम्ही बाहेर हे टॉयलेट बाथरूमचं काम केलं पाहिजे होतं, पण तेव्हा आम्हाला सुचलं नाही। नंतर मग पस्तावा यायला लागला की आपण बाहेरून संडास बाथरूम काढायला पाहिजे होता। आता नेमकं सासूबाईंसाठी हे बांधावंच लागलं आम्हाला, कारण की सासूबाईंची गुडघे दुखता म्हणून टॉयलेट आणि बाथरूम केलं इथं। तर तेव्हा जेव्हा आपण घर वगैरे बांधतो तेव्हा मग असं सुचत नाही आपल्याला, नंतर पस्तावा येतो की नाही हे इथं पाहिजे होतं, ते तिथं पाहिजे होतं। पण आपण जेव्हा घर बांधतो ना, तेव्हाच आधीच आयडिया सगळ्या फिक्स करून ठेवायला पाहिजे की नाही गड्या, आपण इथं हे घेतलं पाहिजे, तिथं ते घेतलं पाहिजे। मग तेव्हा आपल्याला काही सुचत नाही। आता आम्ही हे काम करतोय, नुसतं आम्हाला टॉयलेट आणि बाथरूम बांधायला जवळजवळ 1 लाख रुपये खर्च लागतं, एवढंच बांधायला। आणि तेव्हा घर बांधायच्या टायमाला आम्ही हे केलं असतं तर एवढा खर्च नसता लागला, म्हणजे कामात काम होऊन गेलं असतं। पण म्हटलं बरं आहे, आता हे बाहेर कसं उपयोगी, समजा काही कार्यक्रम असला, काही असलं, पाहुणे वगैरे आले, म्हणजे बाहेरच्या बाहेर व्यवस्थित असतं। माऊ, तू रस्त्यातच झोपली ग माऊ, रस्त्यात कशाला झोपली? हा, गारगार लागते तुला? पोट का बरं हापकू राहिले? पोट का बरं? झोप 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 झोप, नाही काही करत, झोप झोप पैस, नाही काय नाही करत, झोप। पिल्ला कुठं आहे? तर आम्हाला इथली चूल पण मोडावं लागली, तर तिथं पायऱ्या वगैरे केले। तर इतकी पॅक चूल होती, ती फुटत पण नव्हती। तर अर्धी राहिली तोडायची। तर आता तिथं काढून तिथं बेसिंग घ्यायचंय। आणि हे आम्ही पत्र्याचं घर का पण काढलं नाही, कारण की आता पावसाळा लागणार, मग पावसाळ्याचं ये जायला त्रास होणार पाऊस आल्यानंतर, त्याच्यामुळे हे असंच राहू दिलंय, म्हणजे बाथरूम मध्ये जायला यायला त्रास होणार नाही। मग इथं आम्ही पायऱ्या करायच्या ऐवजी वट्टाच घेतलाय। काय आता ही कोणची माऊ? एक तिकडं बसेल माऊ, एक इकडं, तर ती
माऊ आहे, मग ही कोणची माऊ आहे? बापरे, आता ही कोणची माऊ आहे? माऊचं तर दुकानच भरलंय, जिकडं जावं तिकडं नुसत्या माऊच माऊ, आणि सगळ्या माऊ इकडंच येत आहे. ती रोज येते, ती रोज येऊन गागते, म्हणजे खायला द्या म्हणते, दूध वगैरे, ती माऊ. मग ही माऊ कोणची आता? ही माऊ तुम्ही पहिल्यांदाच बघितली. ए बाई माऊ, कुठली माऊ आहे तू? हा, बापरे, सगळं तर माऊंचंच दुकान भरलंय बाजार. मी का म्हटलं तीच माऊ आहे, मला वाटतं तिची मम्मी असणार. ही माऊ इकडं, हे बघा इकडे एक माऊ, आणि हिचे पिल्ल तिकडं, ते 3. बापरे, घरात आमचे 3. तर मला एक कमेंट, भरपूर दिवस झाले तेव्हा एक कमेंट आली होती की तुम्ही मांजरींचा कारखाना खोलला आहे का? तर खरंच तसंच होतंय, मांजरींच्या कारखान्यासारखंच झालंय. दिसत्या एक एक मांजर येऊच राहिली. हो, खाय ना, ते पीठ आहे, भत्ता आहे, खाय खाय, तिथं पीठ भत्ता आहे, खाय माऊ, हा खाय.